मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरात कुलदेवीचा कलश भरला आहे का? जर भरला असेल तरी हा व्हिडिओ बघा आणि भरला नसेल तरी हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, आपल्या घरावर जेव्हा संकट येते, अडचण येते, दुःख येतात, तेव्हा आपल्या रक्षणाला सगळ्यात आधी कोणी येत असेल तर ती असते आपल्या कुळाची देवी, कुलदेवी. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेच्या टाक असायला पाहिजे. त्यानंतर आपली कुलदेवीची मूर्ती असायला पाहिजे आणि त्यासोबतच कुलदेवीचा कलश सुद्धा असायला पाहिजे. आणि कुलदेवीच्या वारी, मग कोणाचा मंगळवार असेल, शुक्रवार असेल, रविवार असेल, त्या वारी त्या कलशातले विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं जे तुम्ही लावले असतील ते आणि शुद्ध पाणी हे बदलायचं असतं. बाकी नारळ आणि तेच राहू द्यायचं. असं दर आठवड्याला आपण ते बदलायचं असतं आणि रोज त्याचे पूजन करायचे, अगरबत्ती, दिवा ओवाळायचा, फुलं लावायची आणि प्रार्थना करायची की आमच्या घरावर कोणतेही संकट, अडचण येऊ देऊ नको. आमचे रक्षण कर, घरात समृद्धी आणि प्रगती होऊ दे. नक्की मित्रांनो, कुलदेवीचा कलश भरायलाच पाहिजे.